बाबा, हं? आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतीये. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. विभागाची मोठी कारवाई, लाखो रुपयांचा मद्यसाठा जप्त. राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाने पहाटेच्या सुमारास हॉकी स्टेडियम चौक ते सायबर चौक या महामार्गावरून गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची वाहतूक करणारी मारुती सुझुकी कंपनीची बेलेनो कार पकडली. यामध्ये 5,06,000चा मद्यसाठा व एक 4 चाकी असा एकूण 10,06,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमध्ये डॅरेल एलेक्स फर्नांडिस वय 21 राहणार आजगाव शिरोडा तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग याला अटक करण्यात आली आहे. आज पहाटेच्या सुमारास भरारी पथकात सायबर चौक ते हॉकी स्टेडियम रोड या महामार्गावरून बेकायदा गोवा बनावट मद्याची वाहतूक करणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार या मार्गावर पोलिसांनी सापळा रचून डॅरेल फर्नांडिस याला पोलिसांनी ताब्यात घेऊन पथकातील कर्मचाऱ्यांनी वाहनांची तपासणी केली असता वाहनात मागील डिक्कीत मद्याचे बॉक्स आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली 4 चाकी व गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे बॉक्स असा एकूण 10,06,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर शहरचे निरीक्षक रोहिदास वाजे, दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत, सरिता पाटणे व जवान सर्वश्री राहुल गुरव, गणेश सानप, पंकज खानविलकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला होता. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर.